हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया पनीर दो प्याजा। अगदी सोपी रेसिपी आहे। पहिल्यांदा बनवत असाल तरी छान खमंग अशी टेस्टी बनणारी आहे। आणि शिवाय आपण ज्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पनीरची भाजी खातो त्यापेक्षा अमेझिंग तयार होणारी आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा किती छान तेल सुटलं आहे आणि अगदी आपण याला शाही पनीर सुद्धा म्हणू शकतो। एवढी छान टेस्टी ही भाजी तयार होते। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। 250 ग्रॅम पनीर घेतला आहे आणि इथं मी काजू घेतले आहे 10-15। थोडंसं पातेल्यात पाणी घेतलं आणि गॅसवर ठेवलं आहे। कांदे घेतले आहेत। कांदे जास्त वापरायचे ह्या रेसिपीसाठी। जवळपास 6 ते 7 कांदे घेतले। मोठा पार्ट जो होता कांद्याचा तो साईडला असे स्लाइस करून घेतले आणि जे छोटे होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत। त्यामध्ये आलं आणि लसूण घातलाय 10-15 पाकळ्या। त्याचबरोबर हिरवी मिरची घातली आहे आणि 2 टोमॅटोचे अशा प्रकारे प्युरी तयार करून घेतला आणि मोठे जे कांद्याचे स्लाइस होते ते पातेल्यात काढून ठेवले। याची पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं आहे जवळपास अर्धी वाटी। त्यामध्ये पनीर घालून घेते। पनीरचे छोट्या आकारामध्ये कट करून घेतले आहे क्यूबमध्ये। तेल चांगलं गरम झालं होतं, त्यामध्ये पनीर घातला आणि अगदी हलकसं तळून घेते। तुम्ही बघू शकता एका पातेल्यामध्ये मी साईडला गरम पाणी करून घेतलंय। पनीरचं तळल्यानंतर रबरी टेक्स्चर होऊ नये किंवा चिवट होऊ नये म्हणून कोमट पाणी करून घ्यायचं आणि पातेल्या गरम पाण्यामध्ये लगेचच तळलेलं पनीर घालायचं। त्यामुळे आपलं पनीर सॉफ्ट राहतं। हे बघा हलकासा कलर बदलून झाला होता। पनीर काढून घेतला आणि अशा प्रकारे पातेल्यामध्ये ठेवलं आहे। तळून झाल्यानंतर लगेचच या पातेल्यात घालायचं आणि त्याच पाण्याची ग्रेव्ही तयार करायची। त्यानंतर कढईमध्ये मी आपण जे कांद्याचे स्लाइस वेगळे करून घेतले होते ते घातले आहे। परतून घ्यायचा आणि हलकासा कलर बदलेपर्यंत हा कांदा परतून घेऊन काढून घ्यायचा। पनीर तळत असताना पनीरला कसलीच चव नसते, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं तेलामध्ये। त्यामुळे पनीरची चव छान येते। कांदा तळून झाला होता, त्यानंतर आपले जे ग्रेव्ही तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली जी पेस्ट आहे कांदा टोमॅटोची ती घालून घेतली आहे। त्याच तेलामध्ये थोडं जास्त तेल वापरून ही कांद्याची जी पेस्ट आहे तिला जवळपास 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। ही पेस्ट परतत असताना थोडेसे जे कढईतले मसाला आहे तो उडतो, त्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित 10-15 मिनिटं हा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा। त्यामध्ये मी 2 तेजपत्ता सुद्धा घातले आहे। एक वेळेस तुम्ही जर अशा प्रकारची पनीरची भाजी बनवली तर तुम्ही कधीच बाहेरची पनीरची भाजी तुम्हाला आवडणार नाही। एवढी छान टेस्टी होते, नक्की बनवून बघा। हे बघा छान तेल सुटलं आहे ग्रेव्हीला। तरी सुद्धा मी परत याला मिक्स करून घेत व्यवस्थित परतून घेतला आहे। या भाजीची टेस्ट आपण जेवढा कांदा टोमॅटो चांगला परतवतो त्यावर डिपेंड असते, तेवढी छान टेस्टी होते। त्यानंतर मी यात थोडंसं बटर घातलं आहे आणि इथे जे मसाले आहेत लसूण पावडर घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला आहे, तिखट आहे आणि आपलं धना पावडर आहे। हे सर्व मी वाटीत काढून घेतलं होतं चवीप्रमाणे आणि ते आता भाजीमध्ये मिक्स केलं। थोडं मला बटर कमी वाटलं त्यामुळे मी यामध्ये 1 चमचा तूप घातलं आहे। अशा प्रकारे तूप आणि काजू जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस ग्रेव्हीची जी टेस्ट आहे ती रिचनेस वाढते आणि एकदम शाही याचा स्वाद तयार होतो। हलकसं हे तिखट मी तुपाबरोबर परतवून घेतलं आणि त्यानंतर सर्व मसाले कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। आपण ज्यावेळेस ग्रेव्ही बनवतो त्यावेळेस जाड बुडाचं भांडं वापरायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा। बघू शकता मसाला ड्राय झाला होता हलकासा। त्यानंतर मी यामध्ये आपलं जे पनीरचं पाणी होतं कोमट ते पाणी यामध्ये 2 चमचे ऍड केलं आणि परत एकदा हा जो मसाला आहे तो परतून घेतला। कारण मसाले जे आहेत ते आपल्या अजिबात कढईला चिटकून जळाले नाही पाहिजे। तिखट घातल्यानंतर शक्यतो जळण्याचे जास्त चान्सेस असतात
आणि त्यावेळेसच आपला जो ग्रेव्हीचा स्वाद आहे तो बदलतो। त्यामुळे शक्यतो थोडंसं पाणी घातलं मी आणि याला व्यवस्थित परतून घेतलं। त्यानंतर जे पनीरच्या पातेल्यामध्ये जे पाणी होतं ते पूर्ण पाणी यामध्ये घालून घेतलं आहे। मिक्स करून घेतलं व्यवस्थित। त्यानंतर जो आपण कांदा परतून घेतला होता तो घातला आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर अशा प्रकारे कांदा नसेल वापरला तर एवढा काही फरक पडणार नाही, कारण कांद्याची जी ग्रेव्ही आहे, आपण जो मसाला परतून घेतला त्यानेच हा स्वाद खूप छान लागतो। पण अशा प्रकारे पनीर दो प्याजा म्हणून आपल्याला जेव्हा बनवायचं असतं त्यावेळेस अशा प्रकारे कांदा वापरला जातो रेस्टॉरंटमध्ये। त्यानंतर काजू आणि पनीर मी थोडंसं जे साईडला ठेवलं होतं ते त्याची पेस्ट तयार करून घेतली, ती ऍड केली आहे। छोटे पनीरचे जे तुकडे आहेत ते घेतले होते अगदी थोडेसे, आणि काजू होते ते घेतले आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली, कढईमध्ये ऍड केली आणि त्यानंतर तळून घेतलेलं पनीर यामध्ये मिक्स केलं आहे। बस एकदम मस्त अशी भाजी आता आपली तयार झालेली आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि एकदम 1 ते 5 ते 7 मिनिटं छान अशी ही भाजी उकळून घ्यायची। गॅसची फ्लेम लो ठेवली, त्यावर अर्धवट झाकण ठेवलं आणि मस्त अशी आपली तरीदार आणि शाही पनीर म्हणू शकतो किंवा शाही पनीर दो प्याजा म्हणू शकतो, अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे। सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। बघता क्षणी खावीशी वाटणारे आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेले आहे। नक्की बनवून बघा, सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच।